पिंपरी चिंचवडमधील सांगवी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। सांगवी बोपोडी पुलाच्या 32 कोटींच्या कामातील भ्रष्टाचाराबाबत व्हॉट्सअप ग्रुपवर प्रश्न विचारल्याच्या रागातून दिलीप मारुतराव तनपुरे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। आरोपींनी लोखंडी रॉड आणि चाकूचा वापर करून त्यांना गंभीर जखमी केले। या प्रकरणी सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अभिषेक शेगडे आणि अंकित कुमार या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्यावर अशा प्रकारे हल्ला झाल्याने शहरात संतापाची लाट उसळली असून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले। दादा, नेमकं काय प्रकरण होतं? तुमच्यावर हल्ला झालेला, एकंदरीत काय सांगाल याबद्दल? माझ्यावर हल्ला झाला म्हणजे मी निवडणूक लढवली 2026 प्रभाग क्रमांक 32 ड जागेतून, आणि निकाल लागल्यानंतर माझ्या निदर्शनास आलं की ईव्हीएमची फार मोठी छेडछाड झाली आणि त्यामुळं उमेदवार निवडून आला। मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता, भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी निवडणूक अपक्ष म्हणून लढवली आणि ईव्हीएम विरोधात मी आवाज उठवला। आणि त्यानंतर सांगवी नवी सांगवीच्या शहराच्या प्रश्नावर मी पेपर असेल, न्यूजपेपर असेल, हॉस्टाग्राम असेल, इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, स्टेटस या दोन्ही मी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला। आणि विशेष म्हणजे मी पुढारी पेपरला आणि लोकमत पेपरला बातमी आली की 30 कोटीचा पूल आणि 22 कोटीचं सुशोभीकरण, त्याच्यावर मी विरोध केला आणि त्याची पोस्ट मी व्हायरल केली। आणि ते कोणाचं नाव नाही, कोणाचं काही नाही, फक्त सत्ताधारी आणि प्रशासनाने मिळून हा उद्योग केलेला आहे। आणि तेवढ्यात एकच टाकले की सुशोभीकरणाला जर 22 कोटी खर्च, तर मूलभूत सुविधा करण्यापेक्षा हा खर्च का केला? आणि ह्यातूनच हा प्रकार झाला। आणि काल परवा दुपारी मला प्रशांत शितोळे, त्यांचे निकटवर्ती सुनील गावडे आणि रुपेश पुजारी यांनी व्हॉट्सअपवर मेसेज केले की विरोध करा, आनंद होईल, पण आम्ही पण विरोध करू, ती सहन करण्याची तयारी ठेवा। आणि संध्याकाळीच हा 20 ते 22 वयाच्या तरुणांनी माझ्यावर भ्याड असा हल्ला केला आणि लोकशाहीला काळिमा फासवणारी ही घटना आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय देऊ नका, त्याच्यावर अन्याय जरूर करा, परंतु त्याला पद नका देऊ, परंतु त्याला असा भ्याड हल्ल्यातून दहशत निर्माण करून मारण्याचा प्रयोग करू नका, हे माझं म्हणणं आहे। आणि त्या 5 जणाला कठोर ती कठोर शिक्षा झाली पाहिजे। सुंदर सांगवी, स्वच्छ सांगवी म्हणून मी समाजकार्य करतोय आणि सत्तारूढ पक्षनेता प्रशांत शितोळेचे हे सगळे हस्तक आहेत, जे 5 जण आहेत आणि दुसरे मेसेज पाठवणारे 2 जण आहेत। तर सत्तारूढ पक्षनेता प्रशांत शितोळे यांना त्वरित अटक व्हावी आणि सत्तारूढ पक्षनेतेपद आणि नगरसेवक पद आयुक्तांनी आणि महापौरांनी त्याचं रिक्त करावं, राजीनामा द्यायला लावा, तरच ह्या चौकशीला कुठेतरी स्वरूप निर्माण होईल, एवढंच मी बोलतो। आणि ह्यांना शिक्षा जर झाली नाही, लोकशाहीला जर काळिमा फासण्याची घटना घडलेली सांगवीमध्ये, याला अटकच झाली पाहिजे, अन्यथा मी 24 तासानंतर उपचार बंद करीन आणि आत्मदहनाचा इशारा मी ह्या माध्यमातून मी स्वतः देत आहे। एकंदरीत काय कारण असू शकतं तुमच्यावर जो हल्ला झाला? नेमकं प्रकरण काय आहे? का माझ्यावर हल्ला त्यांच्या माध्यमातून झाला? हल्ला होण्याचं कारण मी तर सांगतो की मी जो यांच्या भ्रष्टाचाराला विरोध केलाय, ह्यांच्या सुशोभीकरणाला विरोध केलाय, मूलभूत सुविधा सोडून जर तुम्ही 22 कोटी जर 4 महिन्यानंतर लाइटिंगला खर्च करत असाल, तर हा नागरिकांच्या कर रूपाने गोळा केलेला पैसा आहे। आणि याला विरोध मी एकट्यानेच केला नाही, राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय, शिवसेनेने केलाय, आणि मी एक समाजकार्याची आवड आहे, समाजकार्यातूनच आज 25 वर्ष मी समाज सांगवी कार्य करतोय, शहरात करतोय, म्हणून हा हल्ला राजकीय झालेला आहे, मी हे स्पष्टपणे सांगतो। काल दिनांक 17/4/2026 रोजी सायंकाळी साधारण 6:30 पावणे 7च्या दरम्यान यातील फिर्यादी दिलीप तनपुरे हे माखन हॉस्पिटल जवळून 2 व्हीलरवरून जात होते समोरून तिथून। तर तिथं पुढे गेल्यानंतर कॉर्नरला एका मोपेडवरती 3 जण आले, त्यांना अडवलं आणि डायरेक्ट मारायला सुरुवात केली रॉडने आणि पट्ट्याने। त्यानंतर मागून एक 2 व्हीलर आली, त्यावरती 2 तरुण होते, त्यांनी सुद्धा त्यांना हाताने मारून लाथाबुक्क्यांनी मारलेले, शिवीगाळ केलेले। त्यानंतर आम्ही मारल्याने पळून गेले। नंतर आम्ही तात्काळ त्या ठिकाणी पोहोचून दिलीप तनपुरे
यांच्याशी यांना विचारलं काय काय प्रकार आहे हा. दिलीप तोंडपुरेंनी आम्हाला सांगितलं की त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, सांगितलं कॉंग्रॅच्युलेशन नावाचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यावरती त्यांनी काही पोस्ट टाकल्या होत्या. सांगवी बोपोडी जो नवीन ब्रिज झालेला आहे त्या ब्रिजच्या संबंधाने काही पोस्ट टाकल्या होत्या. सांगवीतील काही कचऱ्याचे प्रश्न असतील किंवा पाण्याचे प्रश्न असतील ज्यावरती त्यांनी आवाज उठवलेला होता. तर त्या अनुषंगाने तो राग मनात धरून ह्या तरुणांनी त्यांना मारहाण केल्याचं ते आम्हाला सांगितलं त्यांनी. तर त्याचा तपास सुरू आहे. त्यामध्ये आता 2 आरोपी अरेस्ट केलेले आहेत, त्यांनी अटक केले, ताब्यात घेतलेले आहेत. बाकी 3 मिळून जातील, ते आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्यावरती कडक ॲक्शन घेतली जाईल. एकूण 5 जणांना अटक केलेली आहे, त्यांची नावं काय आहेत? 5 जण अटक नाही, त्यापैकी 2 अटक आहेत आमच्याकडे आणि 3घांचा शोध सुरू आहे. एक जो आहे त्यातला अभिषेक शेगडे म्हणून आहे, शेगडे, आणि दुसरा जो आहे तो अंकित मोर्या म्हणून आहे. दोघांना अरेस्ट केले असताना आम्ही कोर्टात माननीय न्यायालयात भेटवणार आहोत आणि त्यांची रिमांड घेणार आहोत. इतर 3 जे फरार आहेत त्यांची नावं काय आहेत? फरारपैकी एकाचं नाव इनामदार म्हणून समजतंय, इनामदार आहे. दुसरा एक निकेत म्हणून एक आहे, इनामदार निकेत, आणि एक तिसऱ्याचं नाव निष्पन्न होईल, ते बघू मिळून जाईल तोही.